तर ईव्हीएम संदर्भातली अतिशय मोठी बातमी आता समोर येते। ईव्हीएम वर निवडणुका होणार आहेत अशी एक मोठी घडामोड सध्या आपल्या हाती येते। या संदर्भातली एक याचिका देखील दाखल करण्यात आलेली होती आणि या संदर्भात सुनावणी देखील पार पडतेय। ईव्हीएम संदर्भात अतिशय मोठी बातमी, ईव्हीएम वर निवडणुका होणार आहेत अशी एक मोठी अपडेट सध्या हाती येते। अधिकची माहिती आपल्याला प्रमोद जगताप देत आहेत। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? अगदी बरोबर आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणाचा निकाल कोर्टाने 2 दिवसापूर्वी राखून ठेवलेला होता आणि सकाळी 10:30 वाजता कोर्टाने हा निकाल वाचून दाखवलेला आहे। दोन्ही न्यायमूर्तींनी एकमताने हा निकाल दिलेला आहे आणि हा निकाल देताना कोर्टाने एक प्रकारे निवडणूक आयोगाला खूप मोठा दिलासा दिलेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। कारण कोर्टाकडे जी मागणी केली गेली होती की संपूर्ण 100% ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या दोन्हीची मिसळणी केली जावी आणि संपूर्ण 100% व्हीव्हीपॅट ज्या बॅलेट पेपर आहे त्या बॅलेट पेपरची मतमोजणी करावी ही मागणी केली गेली होती। पण ती मागणी जी आहे ती सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे। सोबतच जे दुसरी मागणी केली गेलेली होती की बॅलेट पेपरवरती या सगळ्यावरती मतदान घ्यावं। खरं तर 2 दिवसापूर्वी निकाल राखून ठेवताना कोर्टाने हे सांगितलेलं होतं की पुन्हा आम्ही बॅलेट पेपरकडे जाणार नाही। त्यामुळे ती देखील मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे निवडणूक आयोगाला खूप मोठा दिलासा जो आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। दुसरीकडे जर बघायला गेलं तर हा निकाल देताना कोर्टाने 2 वर्डिक्ट सुनावलेले आहेत। पहिल्या वर्डिक्टमध्ये कोर्टाने हे म्हटलेलं आहे की याचिका फेटाळत आहोत कारण ही त्यामुळे निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळालेला आहे।